मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। मुंबईत 2 दिवस सतत संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अंधेरीची आत्ताची आपण दृश्य पाहतोय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं कळतंय। तिकडची वाहतूक सुद्धा सध्या बंद असल्याचे आपल्याला चित्र दिसतंय। अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या परिसरातून जर कोणी प्रवास करत असेल तर त्यांनी सतर्कता बाळगून हा प्रवास करावा। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं कळतंय। मुंबईत 2-3 दिवस संततधार पाऊस सुरू आहे आणि पुढचे 4 दिवस सुद्धा मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे अंधेरी सबवेच्या परिसरातून जर कोणी प्रवास करत असेल तर त्यांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येतंय। सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसतंय। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतोय। तर यंदाच्या पावसामध्ये हा अंधेरी सबवे पुन्हा एकदा भरलेला दिसतोय। तिसऱ्यांदा हा अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन। तर मल्लिकार्जुन, काय सांगाल की मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय, नेमका कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यात सांगितलेला आहे? हो, नक्कीच। आज सकाळपासूनच जे मुसळधार पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवे पूर्णपणे भरलेला असल्या कारणाने वाहतुकी कोंडीची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जे पुढच्या ब्रिजचा वापर करण्यास सांगितलेले अंधेरी पूलचे जे पूल आहे त्यांचाही वापर करायला सांगितलं। मात्र नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ते पोलिसांनी देखील पूर्ण गेट आता पूर्णपणे त्या भागात बंद केलेला आहे। यासाठी कोणतीही दुर्घटना होऊ नये या कारणास्तव पूर्ण आता गेट बॅरिगेड लावण्यात आलेले आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस संयुक्त सुरक्षा दृष्टीने पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग दुसरा वापरण्यास सांगण्यात आलेले आहे। जी धन्यवाद मल्लिकार्जुन दिलेल्या माहितीबद्दल।